हे बघा किती घनदाट जंगल आहे. त्याच्यातून एकट्याला आपल्याला इकडं काजूकडे यावं लागतं. पण मला यावं आज का लागलं, रात्रीच काही लोकांनी इकडे बघितलं काजू चोर. कारण एक दोघंजण बोलत आहेत की दादा तुमच्या काजूमध्ये रात्री बॅटऱ्या दिसत होत्या. म्हणून खास मी आता बघायला आलो. पुढे गेल्याच्या नंतरच आपल्याला कळेल काजूची काय परिस्थिती आहे, काढल्याने की नाही. कारण का जर कोवळे असतील तर काढणार नाही 100%. पण जर व्यवस्थित असतील, खाण्यासारखे झाले असतील तर ते काढतील. म्हणून मी आता बघायला चाललो आहे काजूच्या माझ्या बागेमध्ये. आता जाताना हे बघा तुम्हाला एकटा आहे आणि किती जंगल आहे. ते एकट्याला यावं लागतं इकडे. हे बघा मित्रांनो, हे माझी बाग काजूची आणि ते थोड्याफार 10 ते 15 काजूंना चांगल्यापैकी काजू लागलेत. आणि मी आजच आलो इकडे, बघितलं आणि दुसऱ्या बागेमध्ये अजून काय नव्हतं, त्या नुसते तुरवलेले आहेत. पण ह्या लवकर लागल्या. बघा त्यात थोडा पिकले, तेवढं काजू काढून घेतो आणि भाजीसाठी हिरव्या काजू काढून घेतो. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. हे बघा काजू लागल्या आणि ही माझी झाडं आहेत. 3-4 वर्षाची आहेत आणि आता बऱ्यापैकी लागत चाललेले आहे. हे बघा. आणि पहिले जे तुम्हाला दाखवलं तिकडे जास्त रान होतं, तिकडे काजू काय लागलेले नाहीत, फक्त मोहर आलेला आहे त्यांना. आणि ह्या इकडे माझ्या काजू बऱ्यापैकी लागले आहेत आणि छोटी झाडं आहेत पण बऱ्यापैकी काजू लागले आहेत. आता हे बघा, हे सर्व बोंड आहे. आता हिरव्या पण काढणार आहे आणि जे पिकलेले काजू आहेत त्यासुद्धा काढणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दोन्ही काजू काढूया. थोड्या भाजीसाठी पण घेऊया हिरव्या काजी, आणि ह्या पिकलेल्या आहेत त्या थोड्या काढून घेऊन जातो. आता काय आपण इथे नसल्यामुळे कोणी येऊन घेऊन जातं. आता ह्या हिरव्या पण काढतो, ह्या पिकलेल्या आहेत त्या पण काढून घेतो. कारण इथे एकटाच आहे क्या, मोबाईल पण स्वतःच पकडायला लागतोय, लपड आहे. आता बघा ह्या हिरव्या काजी आहेत बऱ्यापैकी, त्यांना आता आम्ही भाजी करणार आहे. हिरव्या काजींची खूप छान चव लागते हिरव्या काजींची भाजीला. ह्या कोवळ्या आहेत अजून. थोडस जुनं आहेत त्या घ्यायच्या. बघा आता एकटामुळे प्रॉब्लेम होत आहे सगळा. अरे बापरे, आज कोण संगते आलं नाही. आणि रानामध्ये यायला लोक सुद्धा एकटे घाबरतात. मी जास्त घाबरतो, कारण बघूया हे सगळ्या माझी बाग आहे हे सर्व. पण जंगल किती झालं आहे बघा. फक्त आता जे लागले आहेत ते काची काढून घेऊन जातो. मित्रांनो हे बघा, ह्या 2 झाडांच्या काढल्यात काजू. आणि का माहिती आहे, सगळ्याच नाही काढू शकत कारण कोवळ्या भरपूर आहेत अजून. ते बघा ह्या इकडे तर आता तुरवत आहेत, म्हणजे मोर येतो आहे. ह्या 2 झाडांचे एवढे काढले आहेत. बघा आता तुम्हाला इकडे नेतो दुसऱ्या झाडाकडे, कसे लागलेत बघा. छान लागलेत, थोडेच लागलेत पण बऱ्यापैकी, कारण सर्वच झाडांना लागलेले नाहीत काजू.
कारण ते 70-75 झाडं आहे, त्याच्यापैकी 20 झाडांना फक्त लागलेत आणि ज्याला लागले ते बऱ्यापैकी लागलेत. हे बघा, खूप बऱ्यापैकी लागलेत. फक्त एवढंच की चोरटे असतात त्याच्यापासून सावध राहायला लागतं, कारण ते दिवसाचं नाही पण रात्रीच्या त्यांच्या बॅटऱ्या बघतात तिकडे चमकतात, ते थोडंसं सांभाळायला पाहिजे. कारण अजून कोवळे आहेत. आता फक्त पिकलेले आहेत बोंडू तेवढे काढून घेतो आणि हिरव्या काजी थोड्याशा काढून घेतो, म्हणजे आजचा भाजी करायचा बेत आहे, काजूची भाजी. हे बघा, असं केलं, ह्या तुम्हाला दाखवतो, या देडा आहे ना, हे बघा, हे आपण भाजी करू शकतो ह्याची, आहे ना. हे बघा, असे काढायचे बघून बघून. अजून ह्या कोवळे आहेत, ह्या बी सर्व कोवळे आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो जवळनं, ह्या बी कोवळे आहेत अजून. हे झाड माझं मजबूत लागलं एकदम. हे 3-4 झाडं तर लय भारी लागलेत. हे बघा, हे अतिशय ह्याला मोर येतोय, पुढे येणार. आणि जे पहिले तुम्हाला मी दाखवलं ना मित्रांनो, त्या अगोदर आलेले आहेत, परत त्यांना एकदा काजू लागणार आहेत, कारण ते सुरुवातीला आले. आणि ह्यांना बघा, मोर चांगल्यापैकी आलेला आहे, पण काय जळून गेला उन्हामुळे. गेल्या वर्षी माझा खास मित्र धोंडू पांचाळ होता, त्यामुळे सपोर्ट मिळा होता. दोघं आम्ही यायचो आमच्या इथे या बागेमध्ये. हे बघा, हे छोटी छोटी झाडं तशी त्यांना मोर येतो आहे. आणि काय मोर जळून गेला जो आलेला उन्हामुळे. झाडं इथे बोललो ना तुम्हाला, 70 ते 75 झाडं आहेत. हे बघा, हे खायच्या लायकीची आहे. हिला आता आपण काढूया. हे बघा, हे अजून लय कोवळे आहेत, या लय म्हणजे लयच कोवळे आहेत बघा. पण आता हे काढू शकत नाही, आता आपण कोवळे आहेत, 8 दिवसांनी मस्त होतील ते आता. तर मित्रांनो, ज्या वेळेला सांगते कोणतरी असतं तर फिरायला पण बरं होतं. आता हा मी एकटाच आहे इकडे, त्यामुळे राहण्यास जरा भीती वाटते. सगळं सामसूम आहे इकडे सगळं, फक्त पक्ष्यांचाच आवाज येतोय. म्हणजे सोबतीला माझे पक्षीच आहेत आज. बघूया ते कुठे लागलेत त्या. तिकडे आतमध्ये तर खूप हे आहेत, आतमध्ये पण काजू आहेत त्या बघा. पण आतमध्ये जायला एकट्याला भीती, लय जंगल आतमध्ये रान आहे. काजू लागलेत काय काय ठिकाणी. पुढे नको जात नाही मी आता, आहे तिकडे खूप झाडवळ झाले. थोडंसं इथे ह्या सगळं दिसतंय तर माझ्या काठी समोर बघा, तिथे 75 आहेत. पण त्या दिवशी साफ करायला सांगितलं, दाखवलं, तिथे 75 आहेत. म्हणजे 150 काजू आहेत तिथे माझे. आता दुसऱ्या भावाची एक काजू आहे, तिथे 100 काजू आहेत. एकाच ठिकाणी 3 ठिकाणी फिरायला लागतं आम्हाला. आम्ही सध्या तरी खाण्यापुरता बघतो, अजून काय मी कोणाला देत नाहीत. थोड्याफार दिल्या तर म्हणजे जास्तच वाटल्या तर द्यायच्या, नाही तर कोणाला सहसा आम्ही देत नाहीत. येतात काजूवाले काजू नेण्यासाठी, पण अजूनपर्यंत एवढ्या नाही दिलेले. इकडे आतमध्ये पण आले, गंधाट झालाय, काय लागलेत. चला आता दुसरीकडे जाऊया. 15 दिवसांनी चांगले भेटतील आता. अजून आता हे वरती आहे पण काढता येणार नाहीत, ते स्वतः पडतील तेव्हा मग बघू. कारण मी म्हटलं बघूया लागलेत की नाही, यासाठी आलो होतो. लागलेले काय ठिकाणी नाही, जवळपास मिळतील ते काढूया. नाही अजून ह्या कोवळे आहेत बहुतेक. अजून वरती आहेत, नंतर जातो. इथे काय
जमवलं ते बघतो, कितीचे गोळा झाले ते करतो आणि आता पुढे जाऊ आपण. एवढ्याच काजू भेटल्या आहेत, 2 हिरव्या पण आहेत, पिक्या पण आहेत. पण आता मी काय करणार आहे, ते काजूची भाजी रेसिपी दाखवतो तुम्हाला, जमलं तर. नाही तर दाखवता पण येणार नाही. बघू आपल्या इकडे कशी रेसिपी होते ती काजूच्या भाजीची. जमल्यास तरच दाखवू ना मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे जाऊन आपण बघूया अजून किती काजू मिळतात त्या. बघा, खूपच रान आहे. आता मी पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो. भरपूर खाण्यापुरतं काजू आता मी काढले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण जाऊया. ह्याला फक्त आत्ता मोहर आलाय.